दिला पण बाबा कर्म दिलेलं नाही. वाट संपत नाही म्हणून चालतो, मरण येत नाही म्हणून जगतो. आता जगतो म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न. मग आमचं ब्राह्मणांचं काम असतं, कुणाच्या घरी जावायचा नसणी करावी, कुणाच्या घरी सत्यनारायण बांधावा, कुणाची मुंज करावी, कुणाची लग्न लावावी. 12वा आणि 13वा आहेच ते, आम्हाला काय दक्षिणेशीच काम. पण काही काही यजमान असे भेटतात, कामगिरी उरकली की म्हणतात भट्टी टाका फलम पुष्पन कोयम. आमच्याजवळ काय नाही, आमच्या नशिबात काय लहान लहान नारळ आणि तांदूळ घेऊन घरी आलो. आमची बायको अंगावर येते, हे खाल्लं खाना का. बायको पुढे आम्हाला एक शब्दही बोलायला नको. संध्याकाळचं जेवण बंद, बाहेर सुपारचं भागतं, काय करणार. जाता जाता म्हणतात आज जावं, राजकारण्याची भेट घ्यावी. अरे हे राजा, अरे हे राजा, मला माहित नाही, पण तुम्ही तर कशासाठी आला हे राजा सुरतांनी ओळखलं आहे. याला कारण अहो वयानं वयोवृद्ध तुम्ही झाला, चालायला सुद्धा तुम्हाला प्राण नाही, बोलण्याची शक्ती तुमच्यात नाही, आणि म्हणून गौरवहिताची कामं करण्यात तुम्ही आता कमी केला. म्हणून निश्चित तुमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवणार असेल. चिंता मुळीच करू नका. तुमच्या गृहापर्यंत जे काही धान्य लागेल राजा सुरत पोहोचवण्याचं कर्तव्य करेल. समाधान झालं तुमचं? हे राजा, मी जो इथं आलोय तू काहीतरी मला द्यावं आणि मी काहीतरी घेऊन जावं याच्यासाठी आलो नाही. म्हणजे काही घेण्याच्या अपेक्षेला तुम्ही आला नाही. मग मी कुठं काही आमचा दुर्लक्ष आहे तुमच्याकडे. राजा, तुझा दुर्लक्ष नाही, तुझा लक्ष आमच्या जवळ आहे. पण जे काही जे बोलतो हे कुणामुळे तुला शक्य झालं? अर्थात राजा सुरतेच्या जीवनाला जो काही उभा आहे तो फक्त त्याच्या देवामुळे. आणि माझा परमेश्वर कोण माहितीये का? हो, तो माझा देव रामचंद्र. आणि त्याच माझ्या प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादामुळं आमच्या जीवनात कशाची तुझा देव कोण म्हटलं? प्रभू रामचंद्र. रामचंद्र. हो, प्रभू रामचंद्र. हे नाव सुद्धा माझ्या समोर घेऊ नको. ब्राह्मण श्रेष्ठ. अरे कसला तो देव तुझा? कोण म्हणेल त्याला देव? ब्राह्मण. त्याच्या देवत्व आहे, पण त्या रामाचं मुखाचा काम काही मुखातून सात मुखाच्या बाहेर पडले. माझ्या प्रभूचं नाव मी घेतलं आणि माझ्या प्रभूच्या बाबतीत अपशब्द तुम्ही बाहेर काढला. मला माझ्या देवाचं चांगलं विश्वास काही नाही. माझ्या देवाचं नाव मी ठेवलंय. जे बोलतात ते तुम्हाला स्पष्ट करून द्यावं लागेल. अरे राम राम ज्याला म्हणतोय, हा. माझा देव देव म्हणून त्याला नाचवतोय, त्या देवानं काय केलं हे तुला ज्ञात आहे?
अरे जगानं म्हटलं म्हणून बायकोचा त्याग करणारा तुझा राम. अरे त्या रामाचं नाव कसला तुझा राम. माझ्या मुलाचा बाबतीत शंका तुम्ही उपस्थित केला. मी तुला त्या रचकाचा निर्णयावरून माझ्या प्रभूला सीता माईचा त्याग केला. अहो ब्राह्मण, ज्याला सुद्धा मन घडण्याचा असतो त्या क्षणकाच्या पत्नीच्या बाबतीत अविचार करतोय. अर्थात ज्या विचारामुळे कुठेतरी क्षणतेचा मन कलुषित होणार आणि रात्र कुठेतरी निश्चितच दुसऱ्या मार्गाला वळणार आणि ते राज्य दुसऱ्या मार्गाला वळणार म्हणून माझ्या प्रभूला या क्षणतेच्या हितासाठी आणि क्षणतेच्या सुखासाठी सीता माईचा त्याग केला. अहो तो माझा प्रभू रामचंद्र कुठाव आणि माझ्या प्रभूची निंदा करणारे तुम्ही ब्राह्मण कुठाव. राजा, अरे त्या सीतामाईची किंमत तुझ्या राजाला कळली नाही. म्हणून म्हणतो कसला तुझा राम. काय झालं? अरे स्वतःच्या पत्नीवर ज्या नवऱ्याचा विश्वास आहे तो कसला नवरा. तुम्ही म्हणावं त्याला राम. ब्राह्मण! त्या रामाचं नाव तुझ्या अरे थोडी माणूस तुझं इतकासाठी नाही. माझ्या देवानं स्वतःच्या पत्नीचा त्याग केला म्हणून तुम्ही त्याला दुष्काळ देत आहात. पण लक्षात ठेवा, माझ्या प्रभूला स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी माईचा त्याग केलेला होता. त्याच्या माझ्या प्रभूच्या जागीचा दुसरा कोणी असता तर कदाचित जनतेचा विचार सुद्धा त्याला केला नसता. पण माझ्या प्रभूची माहिती तुम्हाला काय कळालं? पण माझ्या प्रभूचं अस्तित्व काय, माझ्या प्रभूची माहिती काय की तुमच्यासारख्या एका ब्राह्मणाला कळलं नसेल तर मी तर म्हणेन तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही भोंदू भोंदू माझ्या प्रभूचे माझ्या प्रभूने वाईट काय केलं हे तुम्हाला दिसलं. पण माझ्या प्रभूनं मातृ-इच्छा आणि पितृवचनाच्या पूर्ततेसाठी साऱ्या सुखाचा त्याग केला. 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभू रामचंद्राला हो दिला. मला सांगा, स्वतःच्या मातृ आणि पितृ-इच्छेसाठी कोण आहे का असा की तो 14 वर्षाचा वनवास होगे? सांगा, त्या देवाचं नाव तुम्ही घेता, तो देव करू शकेल का? त्या जाऊ द्या, तुम्ही तरी करू शकता का? बोला, काय झालं? ए राजा, ए राजा, काय झालं का? रोज बोलून गेला. माझ्या प्रभूची महती ऐकलं सुखासाठी बऱ्याच जनतेच्या सुखासाठी ते राघवानं केलं नाही. स्वतःच्या मोठेपणासाठी केलं. अरे या जगानं त्या राघवाला मोठा म्हणावा. अरे कसला तुझा राघव, कसला तुझा राम. त्याच्यात राम नाही, तिथं माझं काही काम नाही. रावणाला बोलले नको. माझ्या प्रभूच्या जागी तर दुसरा कोणी असता. मात वचनाने पितृ इच्छा मला सर्व बाजूला ठेवली असती. राज्याभिषेकासाठी काही क्षण होता, तर तो राज्याभिषेक स्वतःच्या मस्तकीचा न घेता आणि त्याचा मार्ग पत्करला. तो सुद्धा एका वनवासी स्वरूपात आणि त्या वनवासी स्वरूपात त्याला 14 वर्ष अरण्यात काढली. तो माझा प्रभू कुठं आणि तुम्ही कुठं? मला तुमच्याशी बोलायचं नाही, कारण त्यानं रामाचं नाव घेतलं नाही. त्याच्या कानाच्या विश्वास त्याला तुम्ही गेला तरी चालेल. मला तुमची गरज नाही. तोड पाडायची इच्छा सुद्धा माझी नाही. याला कारण तू राजाचा भक्त आहे. मला या ब्राह्मणाला तू ओळखला नाही. मी कोण? मी कोण? अरे धन्यवाद मुखोच्या स्वराच्या बाबतीत निघून आले. तुला ओळखीला परिचय पण आवडते राहते देव फेर जमा दिसू लागला आणि बघा यावं तेव्हा ते जरा पूर्ण होईल. सुंदर अत्रसिको रमाकांत तेंडुलकर कोकण रेल्वे तुमच्या बाबतीत कोणता राजा सुराचा धन्यवाद देण्याचं कर्तव्य तुम्ही केलं. नव्हे आपल्याला ओळखू शकलो, पण जेव्हा आपल्या आवडते
एवढं तरी जबाबदार आहे म्हणजे निश्चित आपण कोणी सर्वसामान्य हो ना निश्चित केलं ज्याचे अलिप्त भूमीपासून काय आहे तोच हा दक्षिण दिशेचा अधिकारी. मृत्यूची वेळ येतो, यमधर्म हो, यमधर्म हो, यमधर्म हो. त्याचं नाव ऐका. याच्याही मुळाशी कारण आहे. इथं आलो होतो एका वेगळ्या मनोधारणेनं. तुझ्या राज्यात हैदराबाद समाज येण्यासाठी कारण आहे. राजा राज्याच्या ठाई तुझ्या चालते ती रामभक्ती आणि त्यामुळं या यमधर्माच्या कार्याला कुठंतरी अडथळा प्राप्त होत होता. हो राज्यातील साऱ्या युवकांचे हात माझ्या पाशात नाही का सदा मी वैकुंठाशी जात होते आणि म्हणून एक बंद करण्यासाठी इथपर्यंत मी आलो होतो. कोण आई तुझी प्रभोभक्ती आणि तुझी एकांशता तुझी परीक्षा घेतली तर मला माहिती का तरी क्षणापुरती एक ब्राह्मण इथं वावरत होता. तुझ्या तनोला दूषण आली तो ब्राह्मण दुसरा तिसरा करीत असतो. हा यमधर्म हो, यमधर्म तुमच्या परीक्षेत राजा धन्य राजा सुरत माझ्या परीक्षेत तू उत्तर नक्कीच ठरला म्हणून हा यमधर्म तुला आशीर्वाद देतो. कोणता माहिती का तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होईल पण त्या समवेत तू जे जे कर्तव्य करशील तुझ्या प्रभावाच्या दर्शनासाठी जे जे कर्तव्य तुझ्याकडून घडेल हा यमधर्म तुझ्या समवेत जे काही घडलं त्या घडलेल्या गोष्टीतून फक्त एकच निष्कर्ष निघाला